आनंदीबाई अंदाजी दिग्रसकर. काय ओळखलत का? हो मोठे बाई, अहो आपले जुन्या ऋण अनुबंध आहेत. हा? हो वेंकू महाराज, वेंकू महाराज. व्यंकू महाराज, व्यंकट महाराज म्हणजे विठूच्या वाडीचे भूषण. व्यंकट महाराज, गोविंद महाराज दिग्रसकर. आमचा नमस्कार स्वीकार करावा. ओळखलं तर असेलच, आम्हाला ओळखणारच. शेवटी काहीही झालं तरी आपण एकाच गावातले. गाव आमचा, आम्ही गावचे. शिकले शिकले, बघ 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 बघ, त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा खरकन उतरला. रत्ने बघते ना, बघ बघ बघ. अले ले 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 ले. तुला मी इंद्रायणी सोपान वाडेकर म्हणू की सौभाग्यवती इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर म्हणू? तुझा तर मी स्पेशल सुडू गवणार आहे, कारण तू तेव्हाच लायकीची आहेस. अहो इतका भूतासारखा आवाज काढतोय आणि तुम्ही म्हणता की भूत नाहीये. खरं सांगतो, भूत नाहीये. ते येते तिकडे ते का खरं भूत? लायकीच नाहीये या इंद्रायणीची. सतत सतत माझ्या मार्गात आडवी यायची. तुम्हाला सांगते, इतकी मोठी डोकेदुखी नाही बाबा. बाबा तू या पोपटरावची पोरगी आहेस? आल्या आल्या आम्ही काय म्हणालो? आमच्या पोरीला टच केलं तर? हे ऐकलं नाही का तू?
हो ग चिमणे, ही श्रीकला आमचीच पोरगी आहे. मी ह्यांची मुलगी आणि हे माझे बाबा. तो माणूस यायचा ज्यांना तू बाबा म्हणायचीस ते तुझे वडील नाही आहेत का? खरंच नाही. हे माझे वडील धोंडीबा काडगावकर. नमस्कार. श्रीकला, म्हणजे तू आम्हाला फसवलंस? हो हो बाबा. सॉरी 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 सॉरी. व्यंकट महाराज. अहो हेच करण्यासाठी तर मी या घरात आले ना. पण तुमचा मूर्खपणा बघा ना. ए श्रीकला, मूर्ख कोणाला म्हणतेस ग? सॉरी हा, खरंच सॉरी. हा एकटाच थोडी मूर्ख आहे. तू पण मूर्ख. हा पण मूर्ख. हा विंजे, हा पण मूर्ख. हा ही आणि ही, या दोघी दीड शाळ्या. म्हणजे आमच्या पोरीने तुम्हाला सगळ्यांना घोळात आणलं. अरे खोटा बाप मिळवायला काय लागतं? पैसे फेकले की काहीही मिळतं. आता हे गुंड भाडोदरी आहे, तो खोटा बाप, तोही भाडोदरी. ए श्रीकला, काय नाव काय होतं त्याचं? धोंड्या. हा, धोंड्या. म्हणजे इंदू जे जे काही सांगत होती ते होय होय व्यंकट भाऊजी, इंदू जे सांगत होती ते समजा खरं होतं. आणि तुम्ही या इंद्रायणीला कायम खोटच ठरवलं. हा श्रीकलाविषयी जर तू काही उन्हदुन बोललीस तर आज आत्ता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन.
बघा बघा लायकी बघा तुमची. श्रीकला, अगं इतका मोठा धोका दिलास तू आम्हाला. खरंच खूप मोठा धोका दिला रे मी. पण आता तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणणार आहे मी. श्रीकला, सोड मला. सोडा त्याला. ए अंताजीच्या पोरा, तुला त्याच्यासारखं जायचंय का ढगात कायमच? पोपटराव, माझ्या पोराला काही बोलायचं नाही हा. त्याचे परिणाम वाईट होतील. नाही तर काय करशील? काय करशील? अजून किती वाईट अवस्था करणार आहे आमची? किती वाईट अवस्था करणार आहे? आमची पोझिशन मातीत घातलीस, आमचं गाव तोडलं, रस्त्यावर आणलं आम्हाला. अजून किती वाईट करणार आहे? बाबा, आता सगळं उलट होणार आहे. व्हायलाच पाहिजे. आमची जेवढी वाईट अवस्था यांनी केली ना, त्यापेक्षा शतपटीने जास्त वाईट परिस्थिती आपण यांची करायची आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही आमचा बदला घेण्यासाठी करताय? हो, बदला घेतला, बदला घेणार आणि तुम्हा सगळ्यांना संपवणार. त्यांनी काय होणार आहे? आमचा बदला घेऊन हा सूड उगवून तुमच्या हाती तरी काय लागणार आहे? ए व्यंग्या, तुझं कीर्तन आम्हाला ऐकवू नको. तुझं फालतू आणि बिनबुडाचं भाषण ऐकवायला काय लागतं तुला? तुम्ही दिग्रसकरांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. ते तुमच्या स्वतःच्या कर्मानं झालंय. वा 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 वा, हो का आनंदीबाई? आमच्या कर्मामध्ये तुम्ही पण भागीदार होता बर का. अधून मधून तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करत होतच की. हा विसरलात का? कशी विसरे? चुकलंच माझं, आता कळलंय मला. आणि त्याचे जे काही परिणाम झाले त्याचं प्रायश्चित्त भोगलंय मी. पण त्या सगळ्याशी तुम्हाला काय? ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता तुम्ही इथनं निघायचं माझ्या घरात. काय हा, परत सांग, परत सांग. कोणाचं घर? अमादिग्रस्तांचं घर. ओ मोठ्या बाई,
तुम्ही तुमच्या या इतकुशा घराची एवढी मोठी टिमकी वाजवताय. आम्ही तर आमदार होतो. ह्या पंचक्रोशीमध्ये आमचा दरारा होता, मान सन्मान प्रतिष्ठा होती. पण ह्या वेंकू महाराजने पाचर ठोकली. हे बघा, मी काही केलेलं नाही. मी फक्त कीर्तनातून लोकांना एवढंच सांगितलं की जो माणूस चांगला वाटतोय, सज्जन वाटतोय, त्या माणसाला मतदान करा, आणि लोकांनी ते केलं. तुम्ही वाईट वागलात ही त्याचीच फळ आहेत. ए गप्प आहे तू. ह्या सगळ्याच्या मुळाशी तू आहेस. तू आणि ह्या वेंकू महाराजाने त्या दाढीवाल्या साडीवाल्या भूताचा माग घेऊन आमचं पॉलिटिकल करिअर मातीत मिळवलं. या गावातून काढून फेकलं. मी मान्य करतो की मीच ते साडीवाला दाढीवाला भूत बनून लोकांना घाबरवत होतो. पण हे कोणामुळे केलं? हे सगळं या पोपटरावने मला करायला सांगितलंय. या गावाच्या राजाला भिकाऱ्यासारखं राहावं लागलं, तेही तुमच्यामुळे. खूप सोसलं आम्ही. आमच्या मुलीने खूप सोसलं. अरे स्वतःच्याच गावामध्ये तोंड लपून फिरावं लागलं आम्हाला. आम्ही फक्त सत्य सगळ्यांसमोर आणलं. तुम्ही तुमच्या कर्मानं गेलात. आता आम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. आम्हाला रस्त्यावर आणलं ना? हा, आता तुमची बारी आहे. आता माझ्या घरात बाहेर व्हायचं, नाही तर पोलिसांना बोलवीन मी. काय माझ्या घराबाहेर? माझ्या घराबाहेर नाही, आमच्या घराबाहेर निघा तुम्ही सगळे. हे आमचं घर आहे, डिग्रसकरांचं. तुम्ही आम्हाला घरात बाहेर काढणार? हो काढणार. आज आम्ही तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार. आज, आत्ता, ताबडतोब. नाही, गुंडगिरी करशील ना तर जेलात चढशील. या देशामध्ये कायदा आहे हे विसरू नका तुम्ही. वा वा वा. या घरामध्ये कायद्याचं कोणाला तरी कळतं, कायद्याचं कोणीतरी बोलतं, हे ऐकून फार बरं वाटलं बरं का. समाधान वाटलं. आम्ही कायद्याचा अत्यंत आदर करतो, सन्मान करतो. ए रत्ने, ते कायदेशीर कागदपत्र घेऊन इकडे.
तर दिग्रसकरांच्या जमिनीची कायदेशीर मालकी ही इंद्रायणीच्या बापाकडे म्हणजे सोपानराव वाडीकर यांच्याकडे होती. आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र. तर या घराच्या जमिनीची मालकी इंद्रायणीच्या वडिलांकडे होती आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र. माझ्या आजोबांनी ही जमीन गोविंद महाराजांना दान दिली होती. इंद्रायणी, मग ह्या सगळ्या कायदेशीर व्यवहाराचे काहीतरी कागदपत्र असतील ना तुझ्याकडे? अशी कुठली कागदपत्र आपल्याकडे नाहीत. पण जमीन गहाण ठेवल्याचे हे कायदेशीर कागदपत्र आहेत. आणि हे ते पेपर्स आहे. तर आनंदीबाई, कायद्यानं ही जमीन आमच्या मालकीची आहे. बापाच्या आजारपणात तुझ्या सुनेच्या बापाने ही सगळी जमीन आमच्याकडे गहाण ठेवली. सो ह्या घरावर, ह्या जमिनीवर तुम्हा कोणाचाच कोणताही अधिकार नाही. शून्य मिनिटात इथून निघायचं. नाही, असं कसं होऊ शकतं? ए श्रीकला, असं काही होऊ देणार नाही मी. असंच होणार आणि तेही याच क्षणाला. ए पिंट्या, चाल सामान फेक यांचं बाहेर. हे बघा, तुम्ही खूप चुकीचं वागताय. नाही, तुम्ही असं आमच्या सामानाला हात नाही लावू शकत. काहीच नाही करायचं.
श्रीकला तू चुकीचं करतेस तू श्रीकला मधू इंदू सांभाळ गं आपल्या घराला. अगे श्रीकला श्रीकला नाही श्रीकला नाही. नाही श्रीकला विठुराया, मला पडलेलं स्वप्न खरं झालं. ही कसली वेळ आणलीस रे आमच्यावर. माझ्या बाबांना आयुष्यभर वडवड फिरायला लावलत ना, त्याचा बदला आज पूर्ण केलाय मी. तरी इंदू वरडून वरडून सांगत होती की श्रीकला काही चांगली बाई नाहीये, पण तिच्यावरती कोणी विश्वासच नाही ठेवला. उलट तिलाच एकटं पाडलं. मग काय, श्रीकला कलानं तिचा रंग दाखवायला लागली आणि आपल्याला सगळ्यांना रस्त्यावरती आणलंय. आई अगं तू शांत हो प्लीज. कशी शांत हो? सांग ना, कसं शांत हो? दिग्रसकरांची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सून आहे मी. मला माझ्याच हक्काच्या घरात बाहेर काढलंय. सगळं त्या श्रीकलामुळे झालंय. तुम्हाला सांगते व्यंकट भाऊजी, अहो श्रीकला माझ्या पण जीवावरती उठली होती. मला पण तो अर्क दिला होता प्यायला. स्वतःच बरं वाईट करून गेला निघालेच होते, पण या इंदीनं मला वाचवलं. तिने वाचवलं नसतं तर काय झालं असतं माझं? माझी पोरं पोरकी झाली असती. हो, चुकलं माझं.
पूर्णपणे चुकलं. डोळ्यावर अविवेकाची पट्टी बांधली होती मी. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही तेही कळलं नाही मला. इंदूवर अविश्वास दाखवला मी. अशा वेळेला जो कायम आधार देतो, ज्याच्या कृपेच्या आश्रयाच्या आधाराला आपण जातो, असा माझा विठुराया सुद्धा आज इथं उभा नाही. कुठली दुर्दैवी वेळ आली आपल्यावर. राम कृष्ण हरी. विठुराया, तू सगुण निर्गुण दोन्ही रूपात सगळीकडे असतोस माहितीये मला. माझ्या व्यंकू महाराजांनी शिकवलंय. आता सुद्धा तू इथेच आहेस. माझ्या व्यंकू महाराजांची ही अवस्था बघवत नाही रे मला. निर्मळ मनाने विश्वास ठेवण्याची इतकी मोठी शिक्षा नको रे. नको इतकी मोठी शिक्षा देऊस. गोपाळ, गोपाळ, मला नव्हतं मारायचं रे तुला, खरंच. पण तुझा अति शहाणपणा नडला. फुकट फाकट मेलास ना रे. ए श्रीकला, या गोपाळच्या फोटोकडे बघून काय बोलतेस तू? मला एक सांग, तू खरंच त्याच्या प्रेमात बिमात पडली होतीस की काय? प्रेमात? आणि मी? तुम्ही ना नसत्या वेळी नसते विनोद करू नका बाबा. कधी कधी ना शीर तडकते माझी. आता बायकांचं आपल्या नवऱ्यांवर प्रेम असलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये ना आपल्यात. आता गोपाळ जरी ऑफ झाला असला तरी ऑन पेपर मी अजूनही बायको आहे ना त्याची. आता आपण कसं दिग्रसकरांना बाय बाय केलं, गोपाळच्या फोटोला बाय बाय करायला नको का? बाय बाय गोपाळ. आज आपला बदला फायनली पूर्ण झाला बाबा. सगळ्या दिग्रसकरांना रस्त्यावर आणलं आपण. ए श्रीकला, या दिग्रसकारांना इतकं हलकं घेण्यात आपल्या अंगाशी येऊ शकतं. आपल्याला सावध राहावं लागेल. यांना मातीत पुरलं ना तर झाड म्हणून उभे राहतील. मग मी त्यांना कापून काढे.
ह्या श्रीकलाच्या सगळ्या कला अजून तुम्हाला सुद्धा नीट माहिती नाहीये बाबा. बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही. असो, आज हे सगळं जे काही झालं ना, तो फक्त एक ट्रेलर होता. वेळ आली ना की पूर्ण पिक्चर दाखवे, तो पण क्रेडिट सहित. तोपर्यंत एन्जॉय. इंदू, फार अज्ञानी आहे बघ मी. काय घडतंय, कोण कसं वागतंय, बोलतंय, काही समजलं नाही मला. पण तुला दोष मात्र देत राहिलो मी. आज तुझ्या समोर तुझा गुरु म्हणून उभं राहण्याची तरी योग्यता आहे का माझी? विठुरायांनी स्वप्नात येऊन मला संकेत दिला. विठुरायांनी मला सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय. पण त्यांनी सांगितलेल्या संकेताचा अर्थ सुद्धा मला कळला नाही. तुझी बाजू समजून घेणं तर दूरच, पण तुला अधिकाधिक त्रासच देत राहिलो मी. श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवला आणि तुझ्यावर संशय घेण्याचं पाप करत राहिलो. तुझं आमच्या घरावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, तुझ्या मनात किती आपुलकी आहे, कशाची पर्वा उरली नाही. हे सगळं बाजूला सारून तुला वाटेल ते बोललो आणि संशय घेतला. मी चुकलो, मला माफ कर. महाराज, काय करताय महाराज? गुरुने शिष्याच्या पाया पडू नये असं करू नका. चुकीचं आहे हे. अगं बाळा, मी चुकीचा आहे, साप चुकीचा आहे मी. अहो, माणूस आहात ना, माणसाकडून चुका होतात. हे बघा, लई मोठं पाप माझ्या माथे लागल. असं काही करू नका महाराज. महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही. आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर डाग लावू देणार नाही, कधीच नाही. महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही.
आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर डाग लावू देणार नाही, कधीच नाही. त्या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार, नक्की मिळणार. आपला विठुराया सोबत आहे आपल्या. तुम्ही विश्वास ठेवा. त्यांनी जर आपल्यावर ही वेळ आणली आहे ना महाराज, तर तोच यातून मार्ग दाखवणार. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. विश्वासघातकी ज्या घरात राहिली त्याच घराची वाट लावली, त्याच घरातल्या लोकांना रस्त्यावरती आणले हिनं. किडे पडतील, सुख म्हणून लाभणार नाही आयुष्यामध्ये. नतद्रष्ट, सूड खाऊ कार्टी. सूड घ्यायचंय ना, घे. तुझ्या त्या बापा बरोबर लाईला येऊन मर. अनुमोदन आहे सासूबाई आमचं. विंजे सरकारांना धोकेबाजी कारस्थानी माहित नाही अशातला काही भाग नाहीच आहे. पण ह्या श्रीकलाने ना सगळी लेवलच पार केली. एकुलत्या एक जावयाला पण बाहेर काढलं. याला काय अर्थ आहे? निषेध करतो आम्ही याचा. आणि तो पोपटराव, त्याला असा चौकात नेऊन जोड्याने हाणला पाहिजे चांगला. जावई बापू, वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा. इतर लोकांविषयी वेडवाकड बोलून आपली मनं आपण कशाला कलुषित करून घ्यायची? या म्हणजे जो कोणी वाईट वागतो त्याचं तुम्हाला काहीच नाही. कसे आहोत तुम्ही? का अजूनही त्या पोळीचा पुळका येतोय तुम्हाला? नाहीये पुळका. श्रीकला दोषी आहे आणि श्रीकलामुळेच हे सगळं झालंय हे मान्य आहे मला. पण आपण सगळ्यांनीच तिच्यावर अंधा विश्वास ठेवला, त्यामुळे आपली पण चूक झालेलीच आहे. आम्ही नाही, तुम्ही विश्वास ठेवला. आणि तिनं काय केलं? तिनं केसाना गळा कापला. विंचवाची जात तिला कितीही कुरवाळा, विंचू डसतोच आपल्याला. पोपटरावाची अवलाद यासलीच असणार. चहा घ्या, चहा. चला बरं, सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या. चहा आणि वडापाव आणलाय. हं? मला द्या ना. वा वा, हे बरं केलं. हं? खा खा खा. धोकेबाजी कारस्थानी झाली आपल्या बरोबर. वाईटच झालं ना, पण मग भूक पण लागली ना. बरोबर आहे तुमचं. नाही काय, खाऊन घ्या. घ्या. घ्या, जरा बरं वाटेल.
रस्त्यावरती आणलं या नालायक कार्टीनं आपल्याला. भलं होईल त्या पप्पू शेठचं. त्याने त्याने मंदिरामध्ये आपली सोय तरी करून दिली. विठुराया पाठीशी आहेच आपल्या. मंदिरानं पोटात जागा दिली. मंदिराचा खूप मोठा आधार आहे आपल्याला. आधार कसला आधार? इंद्रायणी उर्फ इंदुबाई. पोपटराव, तुझी हिंमत कशी झाली इथं यायची? आमची पुरती हिम्मत पाहिली कुठे तुम्ही? नावानं मोठ्या बाई आणि कर्मानं खोट्या बाई. निघ आमच्या मंदिरातून. ए आनंदे, आम्ही बाहेर व्हायचो? तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथे आरामशीर राहू शकतात? असं वाटतंय तुम्हाला? का नाही राहायचं? आ मंदिर काय तुझ्या बापाचं आहे का रे पोपट्या? ए आनंदे, मापात राहायचं, मापात. तुम्ही कशाला डोकं लावताय हो या 150 आण्याबाईशी? दीडशे आणि असेल, तिच्या घरची आहे. घरी घर उरलंच कुठे हिचं आणि हिच्या घरातल्या मंडळींचं? हे घर यांचं राहिलं नाही, मंदिर यांचं उरलं नाही. ओ बेंकू महाराज, सांगा तुमच्या वहिनीला. मग नाही तर काय, इतकं सगळं झालं तरी यांची मिजाज काही जात नाही, नाही का बाबा? पोपटराव, तुम्ही हे जे काय करताय ना ते बरोबर करत नाहीये. हो का? बर, मग मग म्हणजे थांबवाय सगळं. नाही थांबवलं तर? नाही थांबवलं तर काय करणार आहे? पोपटराव, हे कायद्याचं राज्य आहे हे लक्षात ठेवा. कायद्याची गोष्ट आम्हाला शिकवायची नाही. दिग्रसकरांचं घर आणि हे मंदिर ज्या जमिनीवर उभं आहे ना, ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि ती ही कायदेशीर आणि रीतसर. ओ व्यंकू महाराज, मोठ्या बाई, तुमचं हे लातांबळ पिल्लावळ घ्या, इथनं बाहेर पडा. चला. पोपटराव, अति होतंय आता. हे अति तुम्ही करताय. ही जमीन आमची आहे आणि याचा 7/12 आमच्या नावावर आहे. पोपटराव, तुम्ही हे जे काय बोलतायत ते खरंय हे आम्ही कशावरून मानायचं? अरे तसे पेपर आहे आमच्याकडे, लीगल डॉक्युमेंट. ओ पोपटराव, पेपर खोटे असतील तुमचे. आणि दिग्रसकरांवर अशी जबरदस्ती करायची नाही. हा? नाही चालणार अशी जबरदस्ती. बिलकुल थांबायचं नाही का? पाहिलं का? गावकऱ्यांचं व्यंकू महाराजांवर किती प्रेम आहे, दिसलं का? आणि त्याने काय फरक पडतोय ग इंद्रायणी? अरे तुम्ही लोकांनी बदनामी केली आमची अख्ख्या गावभर. फितवलंय लोकांना आमच्या विरुद्ध. फितवलं नाही, तुमच्या करणीमुळं हकललं तुम्हाला इथून. तुम्ही आजवर जी घाण केली ना ती माहितीये लोकांना.
त्यामुळे ना हे सगळे गावकरी तुम्हाला चांगलेच ओळखून आहे बरं श्रीकला. शट अप. जास्त बोलायचं नाही हा. आता घरातून जसं एकेकाला बाहेर काढलंय ना तसं ह्या मंदिरातूनही बाहेर काढू. विठुरायाच्या मंदिरातून दिग्रसकरांना बाहेर काढणार तुम्ही? हो काढणार. या रे आणि ह्या सगळ्यांना बाहेर काढा. ए पिंट्या, काढ यांना बाहेर. यांना जर हात लावाल ना तर परिणाम वाईट होतील, सांगून ठेवायलो. ए व्यंक्या, बऱ्या बोला ना. पोपटराव, आवाज खाली. हा, व्यंकू महाराजांकडं बोट नाही दाखवायचं. ए पोपटराव, एक शब्द जरी जास्त बोलला ना तर बघतोच आम्ही. ए पोपटराव, पाहिलं ना श्रीकला, बघितलं ना तू? पोपटराव, दिग्रसकर मंदिरातून कुठेही जाणार नाही, आलं का लक्षात? ए व्यंक्या, आमचे ते गुंड आणि तुझा तो जमाव. वा वा वा, आता चांगलंच दिसतंय तुझं एक डुप्लिकेट वागणं बर का. मग नाही तर काय. ते काय वाटतं तुम्हाला हा? आमच्यावर दबाव टाकला तर आम्ही घाबरून जाऊ? ए पोरे, जास्त बोलायचं नाही, फडफड करायची नाही. चला चला निघायचं सगळ्यांनी थोन. ए गपगुमान इथनं निघा, नाहीतर तुमच्यातलं एक पण स्वतःच्या पायावर इथनं जाणार नाही. निघा. ऐकलं ना श्रीकला, गावकरी पाय तोडण्याचं बोलतायत आणि तसं जर झालं ना दोघांना खूप त्रास होईल. त्याच्यापेक्षा इथनं ए चुपचाप निघाल तरच वाचाल. देवतारी त्याला. ही म्हण माहित असेल ना श्रीकला तुला? हा, निघा आता. विठुराया, पाठी राखा. व्यंकू महाराज, तुम्हीच शिकवलंय ना की विठुराया असताना काळजीचं ओझं व्हायचं नाही, रडायचं नाही, समोर आलेल्या परिस्थितीशी लढत राहायचं.
सगळं मान्य आहे मला, पण या सगळ्यामध्ये चूक तर माझीच आहे. हिंदू मी श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवायला नको होता. महाराज, हा विश्वास दाखवण्यासाठी असतो, राखण्यासाठी असतो. हे तिला कळलंच नाही अहो. म्हणून तिने तुमचा विश्वासघात केला. पोपटराव त्याच्या कर्मानं देशोधडीला लागलाय हे कळलंच नाही तिला. सुडाच्या आगीत स्वतःचा विवेक जाळला तिने. गोविंद महाराजांची पोती फेकली हो. कसला माज दाखवला. ती मातीत जाणार आणि सोबत बापाला पण घेऊन जाणार. पण आता त्यांची बाजू वर चढे हे विसरता येणार नाही बाळा. असे नका महाराज, पण मी त्या श्रीकलेला आणि पोपटरावला चांगलाच धडा शिकवणार आहे. ते ग्रसकरांना संपवायला निघालेत, ते विसरलेत. या घराचं रक्षण करायला त्याची रक्षण करती खंबीर आहे. इंदू, आपल्या गोपाळनी खरंच आत्महत्या केली असेल का ग? तुमचं मन काय सांगताय महाराज? शक्यच नाही. माझा गोपाळ असा आत्महत्या करणारा, पळून जाणारा मुलगा नव्हताच. नव्हताच. मला त्याच्या मृत्यूचं कारण शोधायचंय हो. कशी शोधू, कुठून सुरुवात करू कळत नाहीये मला. मला विश्वास आहे की तू हे शोधून काढशील. नक्की शोधून काढशील. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, थोडं बोलायचं होतं. बोला ना. म्हणजे कुठून सुरुवात करू, काय काय बोलू तेच कळत नाही महाराज. महाराज, तुम्हीच म्हणतात ना, करता करविता तोय, तोच आपल्याला बुद्धी देतो. आता असं समजा की आम्ही जे काही सांगणार आहे ना तुम्हाला, तो त्याचाच संदेश आहे. बाळंभट, अहो काय बोलायचंय ते मोकळेपणाने बोला. बोला. तर म्हणजे कसं बोलू, कुठून सुरुवात करू ना तेच कळत नाही. महाराज, आता दिग्रसकरांचे आणि आमचे सगळ्यांचे संबंध किती वर्षापासून हे तुम्हाला तर चांगलं माहिती. म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो एवढा तर हक्क आहेच की नाही आमचा. अहो काय बाळंभट, अहो काय चाललंय तुमचं? हे काय तुम्ही गोल गोल बोलताय? दिग्रसकरांशी तुमचे संबंध, त्याच्यानंतर विठुराया, त्याचा आशीर्वाद, त्याचा संकेत. अहो काय चाललंय? तुमच्या बुद्धीचा, विठुरायाच्या संकेताचा, या सगळ्याचा काय संबंध? इथे त्या श्रीकलामुळे आमचं डोकं आउट झालंय. जरा इसकटून सांगा की. मोठ्या बाई, माफ करा मोठ्या बाई, हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर अख्ख्या गावासाठी धक्कादायक आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांची मतीच गुंग झाली बर का. बाळंभट, अहो विठुराय आहे की, काहीतरी मार्ग दाखवेल तो. तुम्ही बोला, काय बोलणार होतात? इंदू, अगं ते आपले सदू किरपेकर आहेत ना, ते मुंबईला त्यांच्या मुलाकडे असतात आजकाल. हा मग
मग त्यांचं आता घर बंदच आहे ना गेले 6 महिने, तिकडे कोण नाही राहत. आणि आम्हाला नाही वाटत की एवढ्यात तिकडे कोण राहायला येईल. म्हणजे आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मंदिरात राहण्यापेक्षा त्या घरात राहावं.